सातारा जिल्हा परिषदेत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली असून सत्ता स्थापनेसाठी आता हालचाली वेगाने सुरू झाल्यात। एकूण 65 जागांपैकी भाजपला 27, राष्ट्रवादी काँग्रेसला 21, शिंदे सेनेला 1 तर इतरांना उर्वरित जागा मिळाल्या आहेत। स्पष्ट बहुमतासाठी 33 जागांची गरज आहे। भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरला असला तरी बहुमतापासून दूर आहे। त्यामुळे भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदे सेना एकत्र येण्याची शक्यता आहे अशी वर्तवली जाते। या संभाव्य युतीबाबत दोन्ही पक्षांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते आणि आगामी काही दिवसांमध्ये सत्ता स्थापनेबाबत चित्र स्पष्ट होण्याचीही शक्यता आहे। जिल्ह्यातील राजकीय घडामोडींवर सगळ्यांचंच लक्ष लागलंय। कुणाला किती जागा मिळालेल्या आहेत आपण पाहतोय। भाजपला 27 जागा, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 20, शिंदे सेनेला 15 जागा आणि काँग्रेसला 1 आणि इतर 2 जागा। बहुमतासाठी गरज आहे 33 जागांची। या सगळ्यांची बेरीज केली तर एकूण 65 इतका आकडा होतोय।